श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला अधिक भाग्यच लागतं. जीवनात दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगावे, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात आणि तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. आयुष्यात सगळेच व्यक्ती चांगले मिळतील असं नसतं. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पत्नीने पतीसाठी तर कधी पतीने पत्नीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींवर उपाय आहेत, पण ते मार्ग ते उपाय तेव्हाच करता येतात जेव्हा आपण त्यांचा विचार करू. व्यर्थपणे काहीही केल्या जात नाही. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायमच होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. या दोन्हीही गोष्टीला अर्थ नसतो. तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल आणि स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला, पण त्यांच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवांचा प्रांत सुरू होतोय. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे, कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 74 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्षमार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणाचीही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. बाळा, स्वामी सांगतात, तुझ्या दुसऱ्या एका पण आचारीत आणण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगतो. स्वामी म्हणतात, अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकटे आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटकासुद्धा होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजे ईश्वरांचा अंश होय. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेवा, सामर्थ्य गुरु वचनतात. आपल्या आयुष्यात अडचणी हे गुरु दूर करतात. गुरुमुळंच आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते. गुरुमुळंच आपल्या आयुष्याला एक नवीन आणि वेगळा असा मार्ग मिळतो. आम्हाला माहिती आहे तू विज्ञान मानतोय, आम्हाला माहिती आहे तू देवावरती विश्वास ठेवत नाही, पण स्वामी सांगतात, तुझा देव हा तो व्यक्ती आहे ज्याने हे जग बनवलेलं आहे, ज्याने हे विज्ञान बनवलेलं आहे. तू ज्याच्यावर जगतो ते सर्व काही या देवानेच बनवलं आहे. एवढंच नाही तर तुला सुद्धा या देवानंच बनवलेलं आहे. आम्हाला माहिती आहे तू आयुष्यात खूप अडचणीत आहेस. कदाचित तुला खूप दुःख असेल, कदाचित तू खूप दुःखी राहत असेल, कदाचित तुला राग येत असेल, तुला हे आयुष्य नको नकोसं वाटत असेल. पण बाळा, काळजी करू नको. हे आयुष्य खूप चांगलं आहे. तुझं तर अजून सुंदर आयुष्य जगण्याचं बाकीच आहे. त्यामुळे आत्तापासून खचून जाऊ नको. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल.
मीपणा सोडा मोठे व्हाल, सहाय्य करा सोबत मिळेल, दान करा धन मिळेल, त्याग करा आत्मानंद मिळेल, श्रम करा सुख मिळेल. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे सर्व हे असमर्थ असते तिथे फक्त स्वामी समर्थ साथ देतात. आपल्याला त्या संकटातून, त्या अडचणातून स्वामी समर्थ बाहेर काढतात. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावर तेज पाहून भान हरपते, स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी रंग स्वामी संग धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आयुष्यात आपण ज्या काही गोष्टी करू ते कोणतीही गोष्ट बरोबरच असेल किंवा ते कोणतीही गोष्ट चुकीची असेल असे नाही. त्या गोष्टीला आधी पडताळावं लागेल, बघावं लागेल की त्याचा नेमका काय आखरीला पॉईंट निघेल. स्वामी सांगतात, जी गोष्ट आहे ती गोष्ट जेव्हा शेवटपर्यंत कशी होईल यावरून ठरली जाते की ती गोष्ट वाईट आहे की चांगली आहे. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. गोष्ट संस्कारांची आहे. ज्याचे संस्कार चांगले असतात ते समाधानीच राहते, ज्याचे चांगले नसतात त्याच्या आयुष्यात अडचणी येतात, समस्या येतात, कारण तो व्यक्ती कधीही समाधान नसतो. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे. आपल्या आईच्या मायेजवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात की आपल्या आयुष्यात जेवढ्या काही अडचणी आहेत त्या अडचणीच्या वेळी आपल्याला एकतर आपली आई साथ देते, नाहीतर स्वामी साथ देतात. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीकधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. जेव्हा तुम्ही उपवास या गोष्टीचा करून पाहाल तेव्हा तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्की धावत येतील. फक्त एकदा विश्वासाने हाक मारा. स्वामींना हाक मारल्यावर स्वामी नक्की येतील. तुमची खरीखुरी श्रद्धा ही योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे मुळीच महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करून कर आठवण, अरे बघ मी आहे तुझा विश्वास. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळेला तुझी सावलीही सोडेल तुझी साथ. तू घाबरू नको, स्वामी पकडतील ना तुझा हात. स्वामी आहेत, काळजी करू नको. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणी अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, सुखी राहाल. तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तुमचे ते व्यसन असू शकते किंवा ते इतर गोष्टीचे सुद्धा व्यसन असू शकते. तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या आणि मग बघा, जे तुमचे स्वप्न होते, जे तुमचे ध्येय होते ते आपोआप तुम्ही पूर्ण कराल. स्वामी सांगतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलासावर पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि मी जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्याला नसते, मग जगावं ते हसून आणि खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आपले आयुष्य हे असे जगायचे, अंगावरचे साल्टे गेले तरीही चालतील, पण आपला रुतबा कमी झाला नाही पाहिजे. आपल्या ज्या गोष्टी आहेत, जसे आपला स्वाभिमान, याला खूप जपायला हवे. ज्या व्यक्तीच्या अंगी स्वाभिमान असतो, जो व्यक्ती स्वाभिमानाने जगतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी आल्या तरीही तो खूप ठामपणे त्यांचा सामना करतो. तुझे विज्ञानसुद्धा चकित होईल एवढी आहे स्वामी कृपा. स्वामी कृपेने सर्व गोष्टी होऊ शकतात. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामीचे नाम घेतल्याने प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मिळू शकते. कदाचित ती गोष्ट असू शकते किंवा एखादी वस्तू किंवा एखादे स्वप्न असू शकते. ते नक्की पूर्ण होईल. स्वामींवरती विश्वास ठेवा. जाणीव ठेव मनाशी, तुझ्या आयुष्यात जे संकटे आहे दूर करणार आहे मी. बाळा, भिवू नको, मी तर सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातील अडचणी या जास्त काळ टिकणार नाही. जसा सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. तुमचे कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. आयुष्यात आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराची भक्ती आहे. ही भक्ती करायला सुद्धा दम लागतो. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं काम आपण करायचं असतं. आयुष्यात चांगलं होतं, फक्त विश्वास ठेवून कष्टाकडे जायचं असतं. हृदयातल्या मंदिरात अंधाराच असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून सुद्धा काही फायदा नसतो. नामाने मन अंतरंग प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळ ही आपोआप जाते. काळजी करू नको, आयुष्य खूप सुंदर आहे. तू फक्त विश्वासाने जग, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहो. बाळा, तुझ्याबद्दल कधी विचार करत होता त्या गोष्टी आता सत्यात दिसतील. आम्हाला माहिती आहे तू विद्वान आहे, पण नुसती विद्वत्ता उपयोगात येत नाही, त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं. अशा निर्मळ हृदयाच्या व्यक्तीवर ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल, प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल, सहाय्य करा, सोबत मिळेल, दान करा, धन मिळेल, त्याग करा, आत्मनंद मिळेल, श्रम करा, सुख मिळेल. कृपानेत्र हे आपल्या स्वामींचे आपल्यावर सदैव असते. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आले तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. स्वामी सांगते, देवाला काहीही मागू नका किंवा देवाला काहीही सांगू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यातील अडचणींना सांगा की तुमचा देव हा केवढा मोठा आहे. त्यांना सांगा की हा तुमचा देव आहे आणि हा तुम्हाला कधी खचू देणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मीच वारा आहे, मीच पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी शरीराने जरी नसलो तरी मनाने तुझ्या जवळच आहे. होय, मीच आहे. स्वामी सांगतात, ज्यावेळी तू जाशील अशा अंधारात, जेव्हा तुझी सावलीसुद्धा सोडून देईल तुझी साथ, तुझ्या आयुष्याची लागून जाईल पूर्ण वाट, त्यावेळा मी देईल तुझी साथ. काळजी करू नको, आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च कर, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमच्यावर वेळ द्याल तेव्हा एका वेगळ्या स्तराला जाल. त्याग केला तर आत्मानंद हा नक्की मिळतो. आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेव आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ नक्की मिळणार आणि लवकरात लवकर मिळणार. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील अडचणींवर एक मोठा उपाय आहे, तो म्हणजे समाधानी राहण्याचा. हा उपाय तुला सदैव प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. श्री स्वामी समर्थ एकदा टाईप करा. स्वामी म्हणतात, हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्या हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामींचे नाम राहू द्या. फक्त हे गोष्टी करा आणि मग बघा तुमच्या आयुष्याचं कसं सोनं होतं. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद
आपल्या मनात असली पाहिजे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून तर बघ बघ, मी आहे तुझा विश्वास. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुमचा परिचय हे कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी असतात. अडचणींना प्रत्येक गोष्टीत येणं हे पूर्णपणे ठरलेलं असते. जर जीवनात अडचणी नसतील, जीवनात दुःख नसतील, तर या जीवनाचा नेमका अर्थ तरी काय होतो? जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारे, जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चारित्र्य घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवितात. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणसाच्या महत्त्वाच्या गोष्टी दूर राहून जातात. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टीपासून आपोआप दूर होतो. त्यामुळे गैरसमज होऊ देऊ नका, अहंकार ठेवू नका. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्येक काळ तेथे आला तरीही तुझ्यासाठी आम्ही प्रतिकार करू. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्याला नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते. नामावर प्रेम करणं म्हणजे स्वामींवरती प्रेम करणं होय. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यास एखाद्याला आनंद वाटतो. एखाद्याला त्याच्या संस्कारामुळे दुसऱ्याला खाऊ घालण्यास समाधान वाटते. विभूती नमन नाम ध्यानवादी तीर्थ स्वामींचं या पंचप्राणाभूतात. हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती, न सोडल स्वामी घेई ज्याची हाती. उपवास हा नेहमी अन्नाचाच असतो असं नाही. उपवास हा वेगळ्या गोष्टीचा सुद्धा केला जाऊ शकतो. फक्त ते आपल्याला कळायला हवे की उपवास नेमका करायचा तरी कशाचा आहे. आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळण्यासाठी तुमचा आत्मविश्वास हे तुमचा आधार बनेल. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्णतेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अडचणी ही जीवनाचा एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्यासाठी सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःचा सतत विकास करत राहावा लागेल. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहे. आपल्याकडे उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक त्यांच्यासाठी निरंतर प्रयत्न करा. लक्षवेधी वाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावे. आपल्या यशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे.
कठीण काळातसुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती ही तुम्हाला अंधारातून प्रकाशाच्याकडे नेणारं काम करेल. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवात आहे, संधी आहे. आत्मसृष्टीची ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्यांच्या माध्यमातून यशस्वी व्हा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी असतील, आयुष्यात कोणत्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील तर काळजी करू नका. वेळ प्रत्येकाची बदलते, वेळ कधीही सारखी नसते. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळगणे आहेत. त्यांच्या धाडसासमोर जा. तुम्ही तुमचा धाडस दाखवा. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन काहीतरी शिकण्याची संधी घेऊन येत असते. आयुष्य हे खूप सुंदर आहे. आयुष्य हे खूप मोठं आहे. आत्तापासून खचून जाऊ नका. प्रत्येक दिवस हे आपल्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल टाकत असतो. त्यामुळे आपला नवीन दिवस काहीतरी नवीन घेऊन आलेला आहे. त्यामुळे त्या दिवसाला पूर्णपणे जाणून घ्या. स्वप्ने ही तुमच्यातील आत्मभाषा आहेत. त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येयाचा आणि संकल्पाचा परीक्षा आहे. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कधीही उदासीना किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्यांचा सामना करा. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा. सौंदर्य हे आपल्याला आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते. स्वतःच्या क्षमताचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. यशाची साथ सोडू नका, कारण हे यश कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हरत नाही, तर ती आहे जी प्रत्येकाच्या पराभवातून काहीतरी शिकते. कठोर परिश्रम, ध्येय आणि लक्ष्यांकडे अखंड फोकस हे यशाचे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. यशस्वी व्हायचं असेल तर त्यांचा सामना करा आणि तुमच्या यशाच्या दिशेने चाला. सामना केल्यावर नक्की तुम्ही पुढे जाल. यशाची गुरुकिल्ले म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साकार करण्याचा स्वतःला विश्वास द्या. सततीच्या प्रयत्नांशिवाय यश अस्तित्वात येत नाही. प्रत्येक दिवसाला तुमच्या लक्ष्याच्या दिशेने एक पाऊल टाका. आपले आयुष्य छोटे आहे, पण ते पूर्णपणे आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु त्यांच्या अंती असलेला संतोष हा त्याच्या सर्व आव्हानाच्या मूल्याचा आहे. यश हे केवळ परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर सुद्धा अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतेही शिखर सहज गाठू शकतो. यश ही एक प्रवास आहे, निष्कर्ष नाही. आपल्याला यशाकडे जायचं आहे. यश मिळवायचं नाही, तर यशस्वी व्हायचं आहे. यश हे अशी गोष्ट आहे जे प्रत्येकाला मिळत नाही, पण ज्याला मिळते तो खूप समाधानी आणि सुखी होतो. पण त्यासाठी आधी तेवढे कष्ट आणि मेहनत करावी लागते. यशस्वी होण्यासाठी इच्छा ठेवा, परंतु कधीही त्यांच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश हे जीवनाचे 2 बाजू आहे. आपल्या स्वप्नांचा पिछा करताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाच्या यशाचा मार्ग वेगळा असतो. यशाच्या मार्गात आपल्या नकारात्मकतेला दूर करून साकार करा. सकारात्मक ऊर्जा आणि लोकांना आपल्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती होय. संघर्ष हे यशाच्या प्रवासात एक भाग आहे. ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयाकडे अडतळीत चला. यशस्वी होण्यासाठी आयुष्यात आपल्या मनावर दृढ ताबा असणे खूप गरजेचे असते. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी चुकत नाही, तर ती आहे जी चुका मान्य करून त्यातून शिकते. श्री स्वामी समर्थ.